नमस्कार, मी प्राध्यापक सतीश चौधरी, किनवट, जिल्हा नांदेड। मी आज सांगू इच्छितो की एक 1.5-2 वर्षापासून मला आरोग्याविषयी थोडे वेगवेगळे अनुभव म्हणण्यापेक्षा सिम्पटम्स जाणवत होते। अंधारी येणे, चक्कर येणे, मूड चेंज होणे, राग येणे, चिडचिडपणा, म्हणजे लेक्चर घेताना सुद्धा मला अचानक चक्कर किंवा अचानक मूड चेंज असा व्हायचा आणि मी अस्वस्थ होतो। मनातल्या मनात विचार करायचा की असं का, किंवा आपल्याला शुगर आहे की काय कोलेस्ट्रॉल वगैरे, असं मनातल्या मनात सगळ्या गोष्टी चालायच्या। आणि नेमकं मग दाखवायचं कुठं, कुणाला, कुठल्या डॉक्टरकडे नेमकं जायचं हे सुद्धा मला लक्षात येत नव्हतं। तर योगायोगाने मुलांच्या शिक्षणासाठी नांदेडला विद्युतनगर या ठिकाणी रूम केला आणि मग किनवट, नांदेड येणं जाणं सुरू झालं। आणि मग एकदा असंच मी मिसेसला म्हटलं की मला असा असा त्रास होतो, अशा सगळ्या गोष्टी मी तिला सगळ्या सांगितल्या। ती म्हणे ठीक आहे बुवा, इथं बाजूला एक MD हॉस्पिटल म्हणून आहे, तर आपण त्या ठिकाणी जाऊया। सुरुवातीला म्हटलं त्यांचं एज्युकेशन वगैरे, तर म्हणे आहेत म्हणे डॉक्टर, फॅमिली डॉक्टर इथं जवळ। सुरुवातीला विश्वास तर काही बसला नव्हता किंवा बसत नव्हता। तरी मग पत्नीने आग्रह केला की जाऊ, आपण भेटू तर या। मी होकार दिला, गेलो संध्याकाळी डॉक्टरांना भेटलो, बसलो, सगळ्या सिम्पटम्स सांगितले की मला असा 1.5-2 वर्षापासून त्रास होतोय सर, मी डिस्टर्ब आहे। त्यांनी सगळ्या गोष्टी समजून घेतल्या, व्यवस्थितपणे ऐकल्या आणि मला सांगितलं की आपल्याला ब्लड टेस्ट करावं लागेल आणि अशा अशा गोष्टी तुमच्या समोर येऊ शकतात। मग होकार दिला, ठीक आहे सर म्हटलं, करूया आपण ब्लड टेस्ट। त्यांनी लगेच तात्काळ बोलवलं आणि ब्लड वगैरे घेतल्यानंतर 1-2 दिवसानंतर रिपोर्ट आला। आणि जे त्यांनी मला सांगितले होते आधी सुरुवातीला की अशा अशा तुमच्या काही बाबी समोर येऊ शकतात, आणि नेमकं तेच की माझा B12 खूप कमी झालेला होता। नंतर शरीरामधलं मिठाचं प्रमाण कमी होतं, अशक्तपणा वगैरे बऱ्याच गोष्टी। नंतर कॅल्शियम कमी होतं। सरांनी एका पॅकेजमध्येच ते या सगळ्या टेस्ट सगळेच करून घेतल्या, परंतु जे काही सिम्पटम्स होत्या तर ते सगळ्यात मग समोर आल्यानंतर सरांनी मला ट्रीटमेंट सांगितल्या, व्यवस्थितपणे उपचार सुरू केला, खूप छानपैकी समजून घेतलं आणि खूप असा वेळ देत होते। अक्षरशः म्हणजे मी आतापर्यंत डॉक्टर, मी प्रॉपर जळगाव खानदेशमधला आहे, भरपूर डॉक्टर किंवा पाहिले, पण एवढं व्यवस्थित समजून सांगणं आणि एक आपलेसं करणं, तर खूप व्यवसाय तर आहेच ठीक आहे, परंतु व्यवसायाबरोबर एक माणुसकीचं नातं मला त्यांच्याकडून समजलं किंवा मी पाहिलं, स्वतः अनुभव घेतला। आणि मग 3 महिन्याची त्यांनी मला ट्रीटमेंट दिली। मी म्हटलं सर मला या सगळं गुण मी म्हटलं सुरुवातीलाही म्हटलं की माझा विश्वास, सर म्हणे बिलकुल तुम्ही घ्या, हे सगळं करू तर आपण। मग मी त्या गोळ्या आणि प्रत्येक 8 दिवसाला त्यांनी मला इंजेक्शन B12चं सुरू केलं। कुठलं फीस काहीच नाही की एवढं द्या तेवढं द्या, कुठलंच काही नाही, मागितलं सुद्धा नाही कधी। आणि मग मी 1-1.5-2 महिने टॅबलेट झाल्या, इंजेक्शन झाल्या, 8 इंजेक्शन दिले त्यांनी, नंतर स्टॉप केलं। आजच्या घडीला बरोबर 2 महिने झाले, पण आज मी 95% 95% मी माझा अनुभव मला सांगतो की मला चक्कर येणं, सिम्पटम चेंज होणं आणि अशक्तपणा गेला, थकवा, ज्या ज्या काही गोष्टी मला अस्वस्थ करत होत्या त्या सगळ्या जवळजवळ 95% कमी झालेल्या आहेत। कालच सरांना मी भेट घेतली, सर तर म्हणे अजून 1 महिने गोळ्या घ्या, नंतर आपण अजून टेस्ट करू। तर खूप सरांचा धन्यवाद। डॉक्टर तर आहेत, व्यवसाय सगळ्यांचाच आहे, परंतु खूप छानपैकी त्यांनी सगळ्या गोष्टी या सगळ्या केल्यानंतर मला एक आत्मविश्वास वाढला। आणि मग हे सगळं असताना कालच मिसेसला पण चेहऱ्यावर ते वाद किंवा काळे डाग वगैरे होते, तर सहज बोललो, सर म्हटलं मला तर आता तुमच्यावर खूप विश्वास झालेला आहे, तुमचं हॉस्पिटलचं नाव MD आहे, परंतु खरंच तुम्ही MD आहात। तर सर म्हणे तसं काही नाही, तर मग ते म्हणे ठीक आहे बुवा आपण ट्रीटमेंट करू। तर त्यांनी टॅबलेट वगैरे किंवा मग क्रीम वगैरे दिलं आणि करूत म्हणे आपण याच्यावर पण। तर
ते वांग किंवा ते जे आपण काळे डाग म्हणतो चेहऱ्यावरचे, तर ते सुद्धा खूप आता कमी होताना दिसत आहे. तर सरांचं खूप खूप धन्यवाद. आणि खरंच MD हॉस्पिटल, पण डॉक्टर खरंच MD आहेत आणि सरांचं मनापासून आभार. धन्यवाद.